यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सलग 5व्यांदा निवडून येण्याचा विक्रम संजय राठोड यांनी नोंदवलेला आहे आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विजयश्री जो आहे तो संजय राठोड यांनी पटकवला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय राठोड भाऊ, यवतमाळ जिल्ह्यात सलग 5व्यांदा निवडून येण्याचा विक्रम तुमच्या नावाने या ठिकाणी झालेला आहे। आज विजय तुमचा या ठिकाणी झाला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वसामान्य लोकांची सेवा करणं आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकारण 20% राजकारण या सूत्रानुसार मी काम केलेलं आहे आणि म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने घेतलेले निर्णय सर्वसामान्य माणसासाठी आणि या ठिकाणी मी केलेलं कार्यकर्ता म्हणून काम यामुळे 5व्यांदा मला मतदारसंघातल्या जनतेने सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि दिग्रस दारवा नेर हा मतदारसंघ खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या विकासामध्ये या ठिकाणी भर पडली पाहिजे आणि हाच माझा प्रयत्न होता आणि तो पुढे सुद्धा राहणार आहे। उद्याच्याला शपथविधी जो आहे तो वानखेडे स्टेडियमवरून होणार आहे। मुख्यमंत्री म्हणून शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंच्या संदर्भात तुम्ही गटाकडून नाव रेटणार आहात का? नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झालेले आवडेल, कारण त्यांच्या काळामध्ये खरं तर चांगले निर्णय त्यांनी घेतले, परंतु शेवटी पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे। पक्षश्रेष्ठी म्हणल्यानंतर राज्याचे जे काही निर्णय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब अमितजी शहासाहेब घेतील तो निर्णय महायुतीला मान्य राहील, कारण महायुती हे जरी 3 पक्ष असले तरी आम्ही एक अतिशय समन्वय ठेवून या ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे राज्याचे नेते खरं तर एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब हे अतिशय समन्वय त्यांची भूमिका होती। राज्य चालवताना तिघांनी राज्यातल्या जनतेला कशा पद्धतीनं चांगले निर्णय घेऊन आपण दिलासा देऊ शकतो हाच प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 500 निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहे। समाजातला शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनी, माता भगिनी, विद्यार्थी, बेरोजगार, तरुण, त्याच्यानंतर वयोवृद्ध लोक हे सर्वांसाठी खरं तर निर्णय चांगले घेतलेले आहेत। त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये चित्र आपण पाहतो आहे की सर्वसामान्य जनतेने महायुतीला पसंती दिलेली आहे। निश्चित सर्वसामान्य जनतेने महायुतीला पसंती दिली आणि या ठिकाणी विजय झाल्याबद्दल जनतेचे आभार संजय राठोड यांनी मानले। विवेक गावंडे, TVN मराठी, दारवा, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।